नमस्कार. इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष म्हणलं की डोळ्यासमोर काय येतं? पुस्तकांचे ढिगारे, रात्री अपरात्री केलेला अभ्यास आणि ती क्लिष्ट गणितं. पण एक उत्सुकताही असते की नाही, की आपण काहीतरी नवीन शिकतोय. पण हा जो पहिला टप्पा आहे तो खरोखरच भविष्यातील इंजिनियर्सना घडवतो की तो फक्त एक अवघड फिल्टर आहे जिथे अनेक जण मागे पडतात? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे AKTU म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि JNTU सारख्या काही मोठ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रम आहेत. सोबतच फिजिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि प्रोग्रामिंगच्या काही नोट्स आहेत. आणि हो, विद्यार्थ्यांच्या काही गप्पासुद्धा आहेत जिथे ते सांगतात की ते नक्की काय आणि कसं शिकतात. चला तर मग बघूया या अभ्यासक्रमात नेमकं दडलंय काय. सुरुवात करूया एका मोठ्या चित्रापासून. हे जे अभ्यासक्रम आहेत ते 2 सेमेस्टरमध्ये विभागलेले दिसतात आणि त्यात विषयांची भली मोठी यादी आहे. बेसिक सायन्स म्हणजे BS, इंजिनिअरिंग सायन्स म्हणजे ES आणि ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स HS. सगळं खूपच पद्धतशीर वाटते की नाही? हो, आणि या रचनेमागे ना एक खूप महत्वाचा विचार आहे. अच्छा. हे पहिलं वर्ष सर्व शाखांसाठी, म्हणजे कम्प्युटर सायन्सवाला असो किंवा मेकॅनिकलवाला, सगळ्यांसाठी जवळपास सारखंच असतं. याचा अर्थ असा की भविष्यात गुगलसाठी अल्गोरिदम लिहिणारा आणि इस्रोसाठी रॉकेट डिझाईन करणारा दोघेही एकाच बेंचवर बसून सुरुवात करतात. वा, म्हणजे स्पेशलायझेशनच्या आधी एक कॉमन पाया तयार केला जातो. अगदी बरोबर. प्रत्येक इंजिनियरला विज्ञानाची आणि अभियांत्रिकीची मूलभूत भाषा कळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. ठीक आहे. आणि यात थिअरी आणि प्रॅक्टिकल लॅब यांचं संतुलनही दिसतंय. पण चला आता या सिद्धांतांच्या जरा खोलात शिरूया. बेसिक सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 मोठे स्तंभ. खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की पहिल्या वर्षाच्या फिजिक्समध्ये फक्त न्यूटनचे नियम आणि गुरुत्वाकर्षण वगैरे असेल. पण अभ्यासक्रमात क्वांटम मेकॅनिक्स, लेझर, नॅनो टेक्नॉलॉजी, अरे देवा, सुपर कंडक्टर्स, हे बघून तर मी चक्रावूनच गेले. हे सगळं पहिल्याच वर्षात. हे खूपच प्रगत नाही वाटत का? इथेच तर खरी गंमत आहे. हे विषय फक्त प्रगत नाहीत, तर ते आवश्यक आहेत. आवश्यक? कसं काय? म्हणजे बघा, आज आपण विचारतो की इंजिनियरसाठी क्वांटम मेकॅनिक्स का महत्वाचं आहे. याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या खिशातच आहे. म्हणजे? स्मार्टफोन. अगदी. आपल्या हातात जो स्मार्टफोन आहे त्यातील प्रोसेसरमध्ये अब्जावधी छोटे ट्रान्झिस्टर्स आहेत. आणि हे ट्रान्झिस्टर्स इतके लहान आहेत की ते केवळ क्वांटम मेकॅनिक्सच्या सिद्धांतांवरच काम करतात. अरे वा. सोप्या भाषेत सांगायचं तर क्वांटम फिजिक्सशिवाय आजचं डिजिटल जग अस्तित्वातच नसतं. त्यामुळे हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. आपल्या हातातल्या टेक्नॉलॉजीचं रहस्य आहे. कमाल आहे. मग गणिताबद्दल काय म्हणाल? अभ्यासक्रमात मॅट्रिक्स, डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि पुढे लॅपलास ट्रान्सफॉर्म सारखे विषय आहेत. विद्यार्थ्यांच्या चर्चेतून एक गोष्ट सारखी समोर येते की गणितावर लक्ष द्या, नाहीतर पुढे खूप त्रास होईल. ही भीती आहे की आणखी काय? मला वाटतं याला भीती म्हणण्यापेक्षा आदर म्हणणं योग्य ठरेल. आदर? हो, कारण गणित चुकलं तर मोठमोठे पूल कोसळू शकतात किंवा उपग्रह दिशा भरकटू शकतो. गणित ही इंजिनिअरिंगची भाषा आहे आणि ती अचूकच असावीच लागते. बरोबर. उदाहरणार्थ लॅपलास ट्रान्सफॉर्म हे नाव ऐकूनच अनेकांना भीती वाटते, पण त्याचं काम खूप सुंदर आहे. कसं? ते इलेक्ट्रिकल सर्किटमधल्या अत्यंत अवघड डिफरन्शियल समीकरणांना सोप्या बीजगणितामध्ये म्हणजे अल्जेब्रामध्ये रूपांतरित करतं. म्हणजे ते एका अवघड समस्येला सोप्या भाषेत मांडण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. ओके. म्हणजे फिजिक्स आणि गणित हे पाया मजबूत करतात, पण इंजिनिअरिंग म्हणजे केवळ सिद्धांत नाही, तर काहीतरी करणं किंवा बनवणं आहे. बरोबर? मग या करण्याची सुरुवात कुठून होते? मला वाटतं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि प्रोग्रामिंग सारख्या विषयांमधून. अगदी बरोबर. इथूनच हात थोडे घाण व्हायला लागतात. म्हणजे प्रात्यक्षिक कामाला सुरुवात होते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या नोट्समध्ये किर्चॉफचे नियम, AC सर्किट्स, ट्रान्सफॉर्मर्स या सगळ्या संकल्पना थेट उपयोगात येतात. आणि यासोबत लॅबमधील प्रयोग पण असतात ना? हो, जसं की थेवेनिन आणि नॉर्टनच्या प्रमेयांची पडताळणी. इथे विद्यार्थी स्वतःच्या हाताने सर्किट जोडून बघतात की पुस्तकात शिकलेले नियम खरे आहेत की नाही. आणि याच करण्याच्या यादीतला दुसरा महत्वाचा विषय प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आणि तो सुरू होतो C भाषेपासून. अल्गोरिदम, फ्लोचार्ट, लूप्स, फंक्शन्स. आणि मग येतो तो विषय जिथे अनेक जण अडखळतात. पॉइंटर्स. हो, पॉइंटर्स. ही संकल्पना नवशिक्यांसाठी इतकी अवघड का मानली जाते?
हो, आणि पॉइंटर्स हा असा विषय आहे जिथे अनेकांची गाडी रुळावरून घसरते. बरोबर. पण गंमत अशी आहे की पॉइंटर्स म्हणजे पत्ता सांगण्यासारखं आहे. ते स्वतः डेटा नसतात, पण डेटा कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये कुठे ठेवला आहे त्याचा मेमरी ॲड्रेस सांगतात. मला आठवतंय मी पहिल्यांदा पॉइंटर्स वापरून एक प्रोग्राम लिहिला होता आणि तो सतत क्रॅश होत होता. 2 दिवस डोकं लावलं तेव्हा कळलं की मी एका चुकीच्या मेमरी लोकेशनकडे निर्देश करत होतो. अच्छा. ती चूक खूप त्रासदायक होती, पण त्यातूनच कम्प्युटरची मेमरी आतून कशी काम करते हे आयुष्यभरासाठी शिकायला मिळालं. हा अनुभव खूप महत्वाचा आहे. पण याच प्रात्यक्षिक विषयांमध्ये एक असा विषय आहे ज्याबद्दल मला थोडी शंका आहे. कोणता? इंजिनिअरिंग ग्राफिक्स किंवा ड्रॉइंग. यात हाताने आणि ऑटोकॅडच्या सहाय्याने ड्रॉइंग करायला शिकवतात. पण आजच्या काळात जिथे सगळं डिझाईन सॉफ्टवेअरवर होतं, तिथे हाताने ड्रॉइंग करण्यात वेळ घालवणं खरंच योग्य आहे का? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो. मग पण हाताने ड्रॉइंग केल्याने एक अत्यंत महत्त्वाची क्षमता विकसित होते. तिला स्पेशल व्हिज्युअलायझेशन म्हणतात. स्पेशल व्हिज्युअलायझेशन म्हणजे एखादी त्रिमितीय वस्तू कागदावर किंवा स्क्रीनवर वेगवेगळ्या कोणांतून कशी दिसेल याची मनातल्या मनात कल्पना करण्याची क्षमता. सॉफ्टवेअर हे एक साधन आहे जे तुमच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणतं. अगदी, पण ती कल्पना करण्याची मूळ क्षमता हाताने रेखाटन केल्यानेच अधिक पक्की होते. ऑटोकॅड शिकवणं हे त्या पारंपरिक कौशल्याला आधुनिक साधनांशी जोडण्यासारखं आहे. म्हणजे सॉफ्टवेअर हे उत्तर आहे, पण प्रश्न काय विचारायचा हे हाताने ड्रॉइंग शिकवतं. छान. पण या सगळ्या तांत्रिक विषयांनंतर अभ्यासक्रमात एक वेगळाच भाग दिसतोय. कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश अँड सॉफ्ट स्किल्स. यात औपचारिक पत्र लिहिण्यापासून ते देहबोलीपर्यंत, बॉडी लँग्वेजपर्यंत सगळं आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की हे विषय फक्त ग्रेड मिळवण्यासाठी आहेत. यांचं खरं महत्त्व काय? हे खूप मोठा गैरसमज आहे आणि खरं तर ह्याच विषयांमध्ये हुशार तंत्रज्ञ आणि यशस्वी व्यावसायिक यांच्यातला फरक दडलेला आहे. विचार करा, तुम्ही एक अप्रतिम सॉफ्टवेअर बनवलंय किंवा एक नवीन मशीन डिझाईन केली आहे, पण तुम्ही गुंतवणूकदारांना किंवा तुमच्या बॉसला ते का महत्त्वाचं आहे हे 5 मिनिटात प्रभावीपणे समजावून सांगू शकला नाहीत, तर तुमच्या त्या तांत्रिक कौशल्याचा काय उपयोग? बरोबर. कल्पना विकता आली पाहिजे. अगदी. अभ्यासक्रमाचा एक उद्दिष्ट आहे एक प्रभावी सादरीकरण तयार करणे, आयोजित करणे आणि सादर करणे. प्रेझेंटेशन स्किल्स. हो, पण याचा अर्थ फक्त प्रेझेंटेशन देणे नाही, तर आपल्या विचारांना एका तर्कशुद्ध संरचनेत मांडणे, समोरच्याच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे. इंजिनिअरिंग हे बहुतांशी सांघिक काम असतं, टीमवर्क. त्यामुळे संवाद कौशल्य हे तुमच्या तांत्रिक ज्ञानाला जगासमोर मांडण्याचं एक शक्तिशाली माध्यम आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा? सिद्धांतापासून सुरुवात केली, प्रात्यक्षिक कौशल्यांकडे गेलो आणि शेवटी मानवी कौशल्यांवर येऊन थांबलो. हे पहिलं वर्ष म्हणजे जणू एक इंजिनिअरिंग बफे आहे, जिथे प्रत्येक प्रकारचा पदार्थ चाखायला मिळतो. हो, आणि हा एक खूप तीव्र आणि व्यापक पायाभरणीचा कार्यक्रम आहे. तो तुम्हाला केवळ काय करायचं हे शिकवत नाही, तर प्रत्येक गोष्टीमागे का असा प्रश्न विचारायला प्रवृत्त करतो. क्वांटम फिजिक्स का शिकायचं? कारण त्यावर आपलं डिजिटल जग उभं आहे. गणित का महत्वाचं? कारण ती निसर्गाची आणि तंत्रज्ञानाची भाषा आहे. संवाद कौशल्य का गरजेचं? कारण त्याशिवाय तुमचं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही. हे फाउंडेशनल वर्ष केवळ विषयांची यादी नाही, तर ते एक विशिष्ट समस्या निवारण मानसिकता तयार करते आणि हीच एका इंजिनियरची खरी ओळख असते. आणि सुरुवातीच्या प्रश्नावर परत आलं तर हे फाउंडेशन आहे की फिल्टर? मला वाटतं ह्या चर्चेतूनच स्पष्ट होते की याची रचना एका भक्कम पायाभरणीसाठीच केली आहे. जे विद्यार्थी या सगळ्या विषयांमधला संबंध जोडू शकतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम पाया ठरतो. बरोबर. हा एक प्रकारचा स्ट्रेस टेस्ट आहे. तो केवळ तुमची स्मरणशक्ती नाही, तर तुमची चिकाटी, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती तपासतो. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण ज्या अभ्यासक्रमांवर चर्चा केले ते सर्व एका संस्थेने तयार केलेले, म्हणजे एक संरचित टॉप डाऊन शिक्षण मॉडेल दाखवतात. पण त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या चर्चेतून एक वेगळंच जग दिसतं. एक बॉटम अप, स्वयंनिर्देशित शिक्षण संस्कृती, जिथे विद्यार्थी NPTELचे व्हिडिओ बघतात, जिथंवरून कोड शिकतात आणि जगभरातील ऑनलाईन संसाधनांचा वापर करून स्वतःच्या शंका दूर करतात. बरोबर. माझा विचार हा आहे की भविष्यातील विद्यापीठे या 2 जगांना, म्हणजे संरचित अभ्यासक्रम आणि हे मुक्त ऑनलाईन शिक्षण, यांना अधिक प्रभावीपणे एकत्र कसं आणू शकतील
जेणेकरून एक असा इंजिनियर तयार होईल ज्याचा पाया तर मजबूत असेलच, पण त्याला आयुष्यभर सतत शिकत राहण्याची सवय आणि कौशल्यही मिळेल.